पंढरीनाथाची भवत्यानं मेंढ्यांच्या एक गोल रिंगण वाढलं आणि स्वतः परीक्षा घ्यायला लागले. मामा काठीचा सत्व घ्यायला लागले. स्वतः बाळूमामाने काय केलं, मेंढीचा एका पाऊंढाराने ओढण्याचा प्रयत्न केला तर मेंढी त्या रिंगणाच्या बाहेर यायला तयार नाही. मग मामाने ओळखलं, ही काठी साधी सुद्धी नाही, ही स्वतः पंढरीनाथानं विठ्ठलानं आपल्याला काठी दिलेली आहे. ती म्हणजे जगाच्या कल्याणासाठी, साधू संतांच्या रक्षणासाठी. म्हणून मामा सहज एखाद्याचं भूत काढत होते. काठी त्या लागेल्याच्या वरती सहज ठेवली तर ते उड्या मारत होते. एवढी ताकद त्या काठीमध्ये होती. मग मामाने ओळखलं की आपल्याला स्वतः भगवंतानं दर्शन दिलेलं आहे. तेव्हा ही काठी साधी सुद्धी नाही. मामा आरामात बसले. एवढ्या तिसरी वाट चंद्रभागेला आंघोळ करायला घेते. निर्मळ होऊन पंढरीनाथाचं दर्शन घेऊन आले. आणि बाळूमामा म्हणाले, जरा जा चंद्रभागेला आंघोळ कर, जरा शुद्ध हो, जरा डोक्याचं काय असेल तर तुझ्या जाऊ दे, असा खुळ्यावर वागू नकोस. हे कोण शहाणे सांगायला लागले मामांना. आणि मग जरा ते देवाचं दर्शन घेऊन ये जा असं म्हटल्यानंतर मामा म्हटले बर म्हटले. आता ही सगळी मेंढरं एकत्र बसलेत की आता ही मंडपात मामांची मेंढरं बसलेले, जे उठून चाललंय ऐक आराधलं बघा, ते भक्तिहीन असं म्हटला तरी चालेल. जे उठून ही मेंढरच आहे, ही मामांची मेंढरच आहे. बघा ओरडते तिथे सांगायला आले, डोणे महाराज सांगाल ते ऐकून घ्या. ही वेळ नाही पुन्हा, ही वेळ नाही पुन्हा म्हणून ते सांगायला आले. मुका जीव सुद्धा तुम्हाला सांगायला आला. जे उठून जातात ती रिंगणाच्या बाहेर आहे, आणि जे बसलेले आहेत त्यांच्या भोवत्यानं मामानं एक भक्तीचं रिंगण मारलेलं आहे. या भक्तीच्या रिंगणामध्ये राहून, या कक्षेमध्ये राहून कीर्तनाचा, त्या प्रवचनाचा जो आनंद घेतात, या माझ्या भगवंताचे भक्तीचे 4 शब्द श्रवण करतात आणि भक्तीच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतात. ते खऱ्या अर्थानं खरे भक्त श्रद्धावान या भक्तीच्या रिंगणातले हो. आणि जे उठून राहण्याचा प्रयत्न करतात, चित्त ज्याचं स्थिर नाही, ते भक्त कसे आहेत त्यांच्यासाठी व्याख्या माझ्याकडे आहे, पण सांगता येत नाही. असो, असे भक्त व्हायचे नाही, असे बकरू, असे मेंढर व्हायचे नाही, जे मामांच्या आदेशानं वागतात, जे मामांच्या रिंगणात राहून, भक्तिमय रिंगणात राहून भक्तीचा मार्ग अवलंबतात. ते खऱ्या अर्थानं मामांचे भक्त आणि मामांची मेंढर. आणि मामांचे भक्त होण्यास आणि मामांची मेंढर होण्यास ज्या खऱ्या अर्थानं आपण पात्र होतो, त्याच वेळी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक होतं. आणि मामांची मेंढराने आदेश मोडला नाही. बघा मामा म्हणतात, आपण स्वतः सुद्धा म्हणतात, मुका जैसा प्राणी मामाने ठेवला जवळ, तर माणसा ऐसा गुणी का ठेवी. आपण गुणी आहोत, मामा आपल्याला जवळ का नाही ठेवणार. मुका प्राणी मामाने जवळ ठेवला, सद मार्गास लावला, तर तुम्हाला का लावणार नाही, तर नक्कीच लावणार. ते वाघ आले, वाघ म्हणायला पाहिजे त्यांना, कारण मामाच्या सत्तर टरकाळी फोडत होते ते. म्हणायचे, अरे तुम्ही
पण मामांची काम आता यांना हिसका दाखवल्याशिवाय आपण हयाच काय. आत्ताची कली अशी आहे, कर चमत्कार तर करतील नमस्कार. तुम्ही आता का जमल्याचं माहिती येत, मामाने केल्या चमत्कार ते तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही इथे नमस्काराला नाही तर तुम्ही येणार नाही बाबा. कारण ही कलियुग आहे. ती जुनी जाणती लोक मेनका आल्यात, कारभारी आल्यात, मेंढरासाठी बसलेली होती. रिंगणाच्या बाहेर जायला आदेश नाही, तो आदेश फक्त मामांचा होता. विठ्ठलाची लक्ष्मण रेषा मामाने आखलेली होती. त्याच्यातून जाण्याचा कुणाचंही धाडस नव्हतं, फक्त मामांचाच आदेश होता. जा म्हटले आता देवदर्शनला, देवदर्शन घेऊन ये जा, जरा शुद्ध होऊन ये जा. आणि मेंढर उठवण्याचा प्रयत्न ते करायला लागले. कोण? मेंढक. कारण एकत्र मारल्या त्यांचं ते बरोबर आहे, कारण एकटा म्हणतात ते एकत्र मारले असतील गोळा करून, असा त्यांचा तर्क झाला. आणि मेंढर उठवायला लागली. एकही मेंढर उठायला तयार नाही. वडून वडून ही घाम्या घेऊन जाते. काय करायचं कळणार. आणि म्हणाले, अरे म्हटले त्यावेळी अरे तुला होत थोडस. अरे यांचं काय, सगळ्या मेंढरांचं काय, डोकं बिकं मोडलीस का काय. एक बकरू एक मेंढर उठायला तयार नाही. मामा म्हणते मी काय करायचं, तुमचं तुम्ही उठवा. मी एकत्र गोळा करून बसले, मी एकटा काय करू. असं म्हटल्यानंतर उठवूया. मेंढर उठवायचा प्रयत्न करायला पण उठायला तयार नाही. आणि यांचा जो गर्व होता याच्या जवळ, तो गर्व काय करा आस्ते आस्ते कमी आला. आणि म्हटले अरे बाबा आम्हाला काही मेंढर उठणार झाले, तेव्हा तू काय केलंस बघ. मामा म्हटले मला तुम्ही अरे तुरी म्हणता, बाया म्हणता, हे म्हणून चालणार नाही. बाया म्हटलं तर जीभ कुठे लागती बघा ना, म्हणून बघा कुठे लागती. करेक्ट. आणि बाळू म्हटल्यानंतर जीभ काय होती, तोंडामध्ये मधुर श्रवण, म्हणजे अशी लोळती गोळती. मला जर बाळा जर म्हणणार असेल तर मी मेंढर उठवणार नाही. मी बाळ जर म्हणणार असेल तर मात्र मी मेंढर उठवतो. अरे बाबा तुझ्या पाया पडता म्हटले, पण एवढी मेंढर तू उठी. मामा म्हटले मेंढर उठवतो, पण मेंढर अडवायचं काम तुमचं, मी अडवणार नाही. मामाने काय केलं, घुंगड घेतलं आणि रिंगण उसटल्या पेटात सगळ्या माळातलं सगळ्या मेंढराची माणसं पळतात, अशी मेंढर पळायला. ताकद फक्त मामाच्या अंगामध्ये निर्माण झाली. देह मामांचा शुद्ध झाला. आणि सर्वप्रथम पहिला आशीर्वाद जर कुणी मामांना दिला असेल तर पंढरीच्या पांडुरंगानं काठीच्या रूपात पहिला आशीर्वाद दिला. हे झालं पंढरपुरातलं आख्या. किती वाजले झालं काय, म्हणजे अजून पुढे जायचं का पंढरपुरात थांबायचं, पुढे जायचं. आणि एक कथा आपण घेऊया, म्हणजे मामांना वाच्या सिद्धी कशी प्राप्त झाली. काही वेळ या पंढरपुरामध्ये राहिल्यानंतर मामांची मेंढर अशी विजापूर भागाला निघून गेली. विजापूर भाग हा तसा दुष्काळी, काळ्या कुट्ट, मातीने वेगळा, चाऱ्याचा पत्ता नाही. तरी पण काय झालेले आहे, मामांची मेंढर कटकोलच्या रानामध्ये विजापूर भागाला गेलेली आहे. पाण्याचा फार मोठा दुष्काळ, चारा फार कमी, माणसांना पाणी प्यायला नाही, मेंढरांना तर सोडाच. त्या ठिकाणी त्या कटकोलच्या रानामध्ये गेल्यानंतर मामांना एक काम झालं. त्या कारभाऱ्याने काय म्हटले, अरे बाळू आम्ही इथं मेंढर चालतो,
तू काय कर, पाणी आम्हाला प्यायला घेऊन ये. असं म्हटल्यानंतर मामा काय केले, पाण्याच्या शोधार्थ हिंडायला लागले, फिरायला लागले. असं काही वेळ फिरल्यानंतर मामाच्या दृष्टीस हे 11 विहीर दृष्टीस पडली. त्याच्या भोवत्यानं 4 झाडं होती. त्या झाडांची मुळं पाणी शोधत शोधत, म्हणजे मुळं सुद्धा झाडांची पाणी शोधत शोधत कुठे गेलेली आहे, विहिरीच्या मुळाशी गेलेली आहे. दरीसारखी खोल असणारी ती विहीर, झाडांचा पाला पडून हिरवीगार झालेली ती विहीर, पाण्यानं कुजल्यासारखं पाणी होतं. पाला गच्च पडलेला होता. विहिरीच्या खाली उतरायला पायऱ्या सुद्धा नव्हत्या. मामाने डोकावून बघितलं, पाणी मामाच्या दृष्टीस पडलं, पण पाणी थोडंच होतं. जायला मार्ग नव्हता, पायऱ्या नव्हत्या. पण पाणी मेंढक्यांना दिल्याशिवाय गत्यंतर नव्हतं, कारण मेंढकं सुद्धा पाण्यानं व्याकुळ झाले होते. मामाने त्या विहिरीच्या भोवत्याला असणारी महाराज झाडांची मुळांचा आधार घेत कसे बसे मामा त्या विहिरींच्या तळाशी गेले. पडलेला पाण्यावरती जो पाला पाचोळा होता तो मामाने काय केला, इकडे तिकडे सारला आणि स्वतः काय केलं, वंजळीनं पाणी पिऊन प्रथम आपला देह शांत करून घेतला. कारण पहिल्यांदा आपल्या टाकीत तेल पडायला पाहिजे तर जातावर जायला. मामाने काय केलं, सर्वप्रथम आपण पाणी प्यायला कुजल्यासारखं पाणी होतं. आमचे धनगर लोक रोंबे वेळ प्रसंग पडला ते कुठलं पाहिजे कुठलं पाणी पितात. म्हणून त्यांचं मन शुद्ध असतं. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची काक्ष नसती की हे पाणी गढूळ असेल, या पाण्यामध्ये जंतू असतील. हे बऱ्यापैकी हे मेंढक्यांना माहिती आहे कुठं पाहिजे तिथलं पाणी पितात. म्हणून त्यांना कधी आजार, सर्दी, खोकला, पडस, खोकला हे कधी झालेत काय. आम्ही मात्र काय करतो, बिस्लेरीतलं पाणी पितो तरी त्रास होतो. कारण आमचं मन हे काय आहे, शंकेने व्यापलेलं, शंकेने असलेलं आहे की मला काहीतरी होईल. पण मेंढक्यांना मात्र, धनगरांना मात्र मनामध्ये कुठल्याही प्रकारचा शंकाच त्याला वाव नाही. राजा येतोय कशाला, डोंगरा आजारच येणार नाही. काक्षाच मनामध्ये नाही, शुद्ध अंतःकरण पाहिजे तरच देह आपला शुद्ध राहतो. मामाने स्वतः पाणी ग्रहण केलं आणि असणाऱ्या भांड्यामध्ये पाणी भरून घेतलं. कसे बसे मामा त्या मुळ्यांना धरून विहिरीच्या काठावरती येतात न येतात तोपर्यंत आकाशातून 2 देवदूत विहिरीच्या काठावरती हजर झाले आहेत आणि म्हटले, अरे बाळा, आमचा देह पाण्यानं व्याकुळ झालेला आहे, फार भयानक ताण झालेले आहे. असणारे ते साधू वेशातील 2 देवदूत पाणी मागायला लागलेले आहेत. पाणी कुठनं आणलंय, कसल्या विहिरीत आणलंय, अवघड विहिरीत नाही, कष्टानं आणलंय, मोठ्या जोखमीनं आणलंय, जीव मुठीत घालून आणलंय. आता खरोखर सांगायचं, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर असाल आणि तुमच्याकडे पाणी मागितलं, तुम्ही पाणी देणार काय? देणार पाणी तुम्ही? खरं सांगायचं, आपण पाणी देणार का? नाही देणार आपण पाणी. बिकट परिस्थितीला आपण पाणी दिलं आहे. आपण सांगणार तिथं पाणी जा प्यायचं वाटतं, पण
उदार मनाचा माझा भगवंत, ज्याच्या हातामध्ये धर्म आहे. बघा हा मी काय सांगलो नीट लक्षात घ्या बाबा. महाराजांनी मगाशी सांगितलं 10 रुपये जर आपल्याजवळ असतील ते 10 रुपये आपल्या जीवनातले सगळे नाही आहेत. 10 रुपयातले 75% पैसे आपले आहेत आणि उरलेले जे 25% जे भागीदार आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वाटेकरी आहेत. देव धर्म आला, आंधळे पांगळे लुळे ज्याला गरज आहे त्याला त्याशी आपण देणेकरी लागतो. ही धर्माची बाजू जर आपल्याजवळ असेल, आपल्याजवळ 100 रुपये आहेत त्यातले आपण 10 रुपये इतरांच्यासाठी खर्च करतो त्यावेळी आपल्याला 90 रुपये पचनी पडतात. हे खऱ्या अर्थानं सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हा सुपंथ ज्यावेळी आपण आचरणात आणू त्यावेळेला देव आपल्याला इतका देतो की तो म्हणतो की खऱ्या अर्थानं त्या श्रीराम महाराजला इतकी बुद्धी द्यायची की तो ज्ञान वाटायला लागलेला आहे, जगाला ज्ञान वाटायला लागलेला आहे, समाजाला ज्ञान वाटायला लागलेला आहे. तो आपल्याजवळ ठेवून घेत नाही, तो इतरांना सुद्धा तो देतो. अशा वेळेला त्या भक्ताला देव इतकं देतो की त्याच्या जीवनामध्ये त्याच्या प्रपंचामध्ये काहीच कमी पडणार नाही. साधं पाण्याचं उदाहरण घ्या. देव कुठल्या रूपात, कुठल्या देशात, कशा प्रसंगी तुमच्या जवळ येईल हे सांगता येत नाही. देव स्वतः यायला पाहिजे, देवाचा देव तुमच्या जवळ यायला पाहिजे आणि तुम्हाला मागायला पाहिजे असं नाही रे बाबा. देवाची अनेक रूप आहेत, अनेक रूप आहेत. नाना रूपानं देव नटलेला आहे. मी मगाशी देव कशा रूपात आलता? नटून आलता, थटून आलता, दागदागिने घालून आलता? नाही आलता. देवाच्या डोळ्यात लित्र वाळत नव्हती, तोंडातून लाळ गळत होती, कुष्ठरोग्यासारखी अवस्था होती. जर म्हाताऱ्याचं रूप देवान धारण केलं. अरे जर तुम्हाला याला मदत करायचं जमत नसेल तर तुम्ही चांगल्याला मदत करून पुण्य कधीच लाभणार नाही. अरे जो जे जेवलाय त्याला जर आपण पुन्हा जेव म्हणायला लागलो तर देव अशानं पावणार नाही. खऱ्या अर्थानं जो भुकेलेला आहे, जो तहानलेला आहे, ज्याच्या अंगावरती खऱ्या अर्थानं फाटकी कपडे आहेत, ज्याच्या पायामध्ये फाटक चप्पल आहे, ते फाटक चप्पल त्याचं टाकून जर नवीन चप्पल जर त्याला दिला तर त्याचा आत्मा खरोखर शांत होईल. त्याच्या पायाला होणाऱ्या वेदना ज्यावेळी शांत होतील त्यावेळी खऱ्या अर्थानं भगवंताचा आशीर्वाद कुठल्या रूपात न कर तुम्हाला लाभेल हे सांगता येत नाही. दानच पाहिजे बाबा हो, धर्म करण्याची दानच पाहिजे. धर्म हा अनेक प्रकारचा असतो. मला वाटतंय खऱ्या अर्थानं बोलू ना, खऱ्या अर्थानं ज्या जागेवरती जगाच्या मालकाचं मंदिर ज्या ठिकाणी उभा राहिलेलं आहे आणि जी जागा ज्या भक्तानं खऱ्या अर्थानं माझ्या मालकाला या मंदिरासाठी दान केली, तो दान करणारा भक्त सुद्धा श्रेष्ठच. गावात अनेक लोकांची जमीन असेल भरपूर, कुणाकडे 10 एकर, कुणाला 5 एकर, 25 एकर भरपूर जमीन असेल, पण देव त्यांच्याकडे काय केला नाही. देव आता ज्या ठिकाणी मला कधी भक्त माहिती नाही, कोण भक्त आहे तो बाबा आहे काय ते
विष्णू गडदरे डॉक्टर. बघा या भर सभेत ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्कीर्तन चालू आहे अशा ठिकाणी जो मामांचा नंदी सेवक त्याला नाव घेण्यास त्या भक्ताचं भाग पाडतो. तो भक्त सुद्धा श्रेष्ठ, तो भक्त सुद्धा पुण्यवंत की ज्याच्या जाग्यामध्ये जगाच्या मालकाचं मंदिर उभा राहिलेलं आहे. अशी दानत पाहिजे, अशी भक्ती पाहिजे. या आता यात्रेसाठी ज्यानं हा मंडप उभा केलेला आहे आणि त्याच्या मंडपामध्ये राहून आपण हे कार्य करत आहोत, तो मंडप घालणारा भक्त सुद्धा भाग्यवंतच होय. या कार्यासाठी ज्यानं अन्नधर्म केलेला आहे, ज्यानं पाणी धर्म केलेला आहे, अनेक प्रकारचा धर्म ज्या ज्या भक्तांनी केलेला आहे, मग तो 1 रुपयापासून 1000 रुपये असू दे, मूठभर धान्यापासून 1 क्विंटल धान्यापर्यंत असू दे, जसा ज्याचा भाव, जशी ज्याची भक्ती करण्याची ताकद, दान करण्याची ताकद, तशा पद्धतीनं या मामांच्या कार्यासाठी ज्याने ज्याने धर्म कार्य केलेलं आहे त्या सर्व भक्तांना मामांचा आशीर्वाद हा भविष्यकाळात हे प्युअर सत्य आहे. म्हणून या भंडाऱ्या कार्यामध्ये प्रत्येकानं मूठभर का असना देऊन धर्म कार्य करा, तुमचं कल्याण होईल. मामाने विचार केला मनामध्ये, आपण पाणी आणलेलं आहे खूप विहिरीतून, आपण यांना पाणी देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मामाने काय केलं, 2 देवदूत होते, 2 साधू होते, त्यातील एका साधूला पाणी महाराज दिलं आणि त्या साधूनं काय केलं, ते पाणी घळाघळात प्याला. दुसरा साधू उठून बसला, म्हटला 13 किलो पाणी दिलास, मला बी पाणी पाहिजे. मामाने काय केलं, पुन्हा विहिरीमध्ये उतरले, पाणी भरलं आणि त्याही देवदूताला पाणी दिलं. त्या 2 देवदूतांनी विचार केला, म्हणाला की या कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं या जगाचं जर कल्याण करणारा कोण असेल तर हा बाळू धनगरच कल्याण करणार असेल. तेव्हा आपण काय करायचं, याला असा आशीर्वाद द्यायचा, असा आशीर्वाद द्यायचा. ते 2 देवदूत म्हणायला लागले, अरे बाळा, तुला आम्हाला पाणी पाजून धर्म करून आमचं मन प्रसन्न झालेलं आहे, आमचा आत्मा शांत झालेला आहे. तेव्हा आजपासून तुझ्या तोंडातून गेलेला शब्द कधीच वाया जाणार नाही. जे बोलशील ते खरं होईल, असा म्हणून त्या 2 देवदूतांनी मामांच्या डोक्यावरती वर्त हस्त ठेवला. त्यावेळेपासून मामांच्या तोंडातून गेलेला शब्द म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांच्या धनुष्यातून गेलेला तो धनुष्य बाण होय, तो माघारी येणे नाही. म्हणून मामा जे बोलतील तो शब्द खरा होणारच. एकांद्र्याचं मामाने म्हटलं वाटोळ होणार. एकांद्र्याच्या घरावरती 12 बैलाचा नांगोर फिरणार, तर 12 बैलाचा नांगोर हा फिरणारच. आणि एखाद्याला जर म्हटलं तर तुझ्या अख्ख्या कुटुंबाचं तुझं कल्याण होईल, 7 पिढ्याचं कल्याण होईल, त्याचं कल्याण होणारच. ज्याने मामांना लाथाडलं त्यांची आज अवस्था काय आहे हे मी सांगण्यास
ची योग्य वेळी इथं नाही. त्यांची अवस्था काय काय झाली. मामा ज्यांना समजले नाहीत त्यांची अवस्था फार दुर्दैवी आहे. म्हणून एवढंच सांगतो की या मामांच्या भक्तीमध्ये राहायचं असेल तर चोरी, लांडी, लवाडी, कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन अजिबात मामा खपून घेणार नाही. कारण मामांना स्वतः भगवंताने पाठवून दिलेला आहे या सृष्टीचं संचलन करण्यासाठी, त्या साधू संतांच्या रक्षणासाठी, दीन दुबळ्यांच्या कल्याणासाठी. जो अधर्मानं वागेल त्याचा मामा नाश केल्याशिवाय राहणार नाही. अरे बाबा हो, मामांच्या भंडाऱ्याच्या चिमुटवर भंडाऱ्यावरती असाध्य रोग सुद्धा मामा बरे करू शकतात, तर गैरवर्तन करणाऱ्याला मामा कशी शिक्षा करू शकतात हे तुमचं तुम्ही ओळखून घ्या. म्हणून या मामांच्या दरबारामध्ये प्रत्येकानं मामांचं जे शासन आहे, जे सुशासन आहे, त्या पद्धतीनं जर आपण वागलो तर, चांगलं वागलो तर एक चांगला भक्त म्हणून मामांचा नक्कीच आपलं आयुष्य चांगलं जाईल. नाहीतर मामांच्या कारभारामध्ये जो गैरवर्तन करेल, मामांच्या नावावरती कोण फसवणूक करेल, मामांचा त्या भंडाऱ्यातला 1 रुपया जरी कोणी जर खाण्याचा प्रयत्न करेल तर मामा 1 रुपये खाला तर व्याजासहित 10 रुपये, 10 खाले तर 100 रुपये, 100 खाले तर 1000, आणि 1000 खाले तर 10,000, 10,000 खाले तर लाख. हे मामांचं शासन आहे. अरे तुम्ही इथं आलात, मामांचा कपाळ भरून भंडारा लावून घ्या, तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे मामांच्या भंडाऱ्यामध्ये. इथं आलात तर मामांचा पोट भरून प्रसाद खा, तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचा आत्मा शांत झाल्याशिवाय राहणार नाही. मामांची या प्रकारे तुम्ही भक्ती करा, गैरवर्तन करू नका. जर तुम्ही मामांना दिलेला एखादा शब्द असेल तो शब्द तो पुरा करा. त्याचं नुसतं मामांच्याकडे घ्यायचं, मला नोकरी लागू दे आणि नुसतं नोकरी लागू दे म्हणून मागून घ्यायचं. पहिला पगार अर्पण करून घेतो म्हणून मागून घेतला, आज देणारा तो आहे, घेणारा तो आहे. 1 हातानं तुम्ही द्या, 10 हातानं माझा भगवंत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्या प्रकारे मामांच्याकडे हट्ट धरून मागून घ्या. मगाशी मी म्हटले नामदेवासारखी भक्ती पाहिजे, पण तशी काय नको बाबा, टक्कर बिक्कर कुठे दिशीला तसं काय मामा तात्काळ येणार नाही. कारण हे कलियुग आहे. आपली भक्ती ही कसली आहे, तकलुकी आहे, थोडी स्वार्थी आहे. प्रत्येक जण आपण इथं आश्रय आलेलो आहोत, प्रत्येक जण माझ्या सहित, दुसऱ्याचं सांगतच नाही, माझ्या सहित मी इथं आश्रय आलेला. माझं काम आहे भक्तीचा प्रसार करणे, तर त्याच्यासाठी माझी निवड केलेली आहे. धर्माचा प्रसार करणे, आणि हा धर्माचा प्रसार करत असताना मला केवढा पगार द्यायचा हे माझ्या मालकानं निश्चित केलेलं आहे. तुम्हाला किती पगार द्यायचा, गुंडर महाराजांना किती पगार द्यायचा, या महाराजांना पगार किती द्यायचा, बसलेल्या लोकांना सुद्धा त्यांच्या झोळीत काय टाकायचं हे मामानं, माझ्या भगवंतानं अगोदरच निश्चित केलेलं आहे. त्याची काळजी आणि चिंता तुम्ही कधीच करू नका. तुम्ही फक्त
जशी मामांच्या मेंढ्या एका मागोमाग जातात तशा पद्धतीने आपण जाऊया, तसं जाऊया. बघा मामांच्या मेंढ्या एकामेका ढकलून जातात का? बघा जातात नाही जात. त्यांच्यामध्ये जी संवेदना आहे, त्यांच्यामध्ये जी एकाग्रता आहे, तशा पद्धतीनं मामांची मेंढर म्हणून आपण राहूया. बघा, कारण तो माझा मालक त्या मेंढराची राखण करतो. म्हणजे तुमची आमची, जर आपण मेंढर झालो, मेंढरावरती मनुष्य झालो,